नमस्कार. आज आपण आलेलो आहे निलेश भाऊ लोमटे यांच्या शेतामध्ये. ज्यांना पिकांवर मरीचं प्रमाण सध्या सुरू आहे. त्याच परिसरामध्ये एक हे पीक आहे का याच्यामध्ये मरीचं प्रमाण हे अजिबात दिसत नाही. तर आपण जाणून घेऊ निलेश भाऊकडून की याच्यावर यांनी काय बीज प्रक्रिया केलेली आहे ज्याच्यामुळं आज त्यांना मरीचा हा प्रादुर्भाव या पिकामध्ये दिसत नाही. मी निलेश लोमटे कवठाकडू हे बटाईचं शेत करतो मी दरवर्षी. तर मी यावर्षी ग्रामयुग KPC म्हणून आमच्या इथं अमित भाऊ राजनेकर यांची कंपनी आहे, त्याचाच मी प्रोडक्ट वापरलेला आहे ट्रायकोडर्मा म्हणून. तर ते बीज प्रक्रिया केल्यानंतर यावर्षी दरवर्षीपेक्षा प्रमाण याचं मनरोगाचं प्रमाण नसल्यासारखंच आहे. तुम्ही हे ट्रायकोडर्मा सोबत अजून काही दुसरं वापरलेलं आहे का? नाही, ट्रायकोडर्मासोबत काहीही नाही, कोरं ट्रायकोडर्मा लावलेला आहे. अच्छा. आणि त्याच्यात पाण्याचंही प्रमाण मिक्स करायची आवश्यकता पडली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा वापरलं नाही. कोरं ट्रायकोडर्मा तुम्ही ट्रायकोडर्मा लावलेला आहे. एका क्विंटलला 1 लिटर. एका क्विंटलला 1 लिटर असा ट्रायकोडर्मा तुम्ही वापरलेला आहे. किती दिवस झालेले आहे आता पेरून? आता हे झालं आहे 25 ते 26 दिवस. 25 ते 26 दिवस झालेले आहे. म्हणजे ह्या 25 ते 26 दिवसामध्ये जे काही मरीचं प्रमाण आहे हे येऊन जात असते. तर आज हे तुमचं असं दिसत आहे का याच्यामध्ये आज आपल्याला या तासामध्ये मर बिलकुल दिसत नाही आहे. म्हणजे हे मरीसाठी आपल्याला परिपूर्ण रिझल्ट आले असं आपण त्याला समजू शकतो. तर ह्या ट्रायकोडर्मा तुम्ही याच्यापूर्वी वगैरे वापरत नव्हते का? नाही, याच्यापूर्वी आम्ही रासायनिकच वापरले सगळे प्रोडक्ट्स. वार्डन, झलरा असे पावडर प्रोडक्ट्स मध्ये वापरत होतो, पण ते रिझल्ट काही एवढे सारखेच रिझल्ट. आखरी मररोग जे आहे तो यातच होता. अच्छा, म्हणजे ते सगळं महागडे वापरू नाही वापर येतच होते. मागं जे आपण रासायनिकाची बीज प्रक्रिया करत होतो त्याच्यामधला खर्च आणि आता जे ट्रायकोडर्मा आपण वापरलेला आहे याच्यामधल्या खर्चामध्ये तुम्हाला काय परिणाम जाणवते, फरक जाणवते? खर्च म्हणजे नसल्यासारखाच आहे. हो का? कारण की आता पहिल्या वर्षी आम्हाला यांनी अमित बोराजनेकर यांनी फ्रीमध्ये बीजसाठी डेमो म्हणून दिलेलं होतं. अच्छा. त्याचा रिझल्ट चांगला वाटला, त्यामुळे आम्ही यावर्षी पूर्ण बीज प्रक्रिया त्याच औषधाने केलेली आहे. याचा सरासरी खर्च काढल्यास 100 रुपये एकर प्रमाणे खर्च येऊ शकतो. बस 300 रुपये लिटर पडते ते. अच्छा. आणि एका क्विंटलला 1 लिटर लावा लागते. अच्छा. त्यामुळं मग एका क्विंटलमध्ये 3 एकर बिया पेरणी होते. 3 एकर पेरणी होऊन जाते. 100 रुपये एकर प्रमाणे त्याचा खर्च येऊ शकतो. फक्त माझा संपूर्ण चना 20 एकरचा आहे. 20 एकरचा. आणि 20 एकरला 20 एकरला मी हेच ट्रायकोडर्मा फक्त ट्रायकोडर्मा वापरलेला आहे तुम्ही? ओके. म्हणजे साईड इफेक्ट काही नाही, लावताना काही त्रास नाही, काहीच नाही. मर नसल्यासारखीच आहे आमची. धन्यवाद.